नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॅप राउंड्सची जी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती, म्हणजे झिरो पासनं. जर तुम्हाला कॅप राउंड्स म्हणजे काय आहे हे माहिती नसेल तर तिथपासनं तर ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आपल्याला काय काय स्टेप्स पाहायच्यात, त्या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला अतिशय उत्कृष्ट माहिती देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. कारण आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला खूप सारी हेल्प करणार आहे तुमचं ऍडमिशन होईपर्यंत, आणि त्याचबरोबर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊया की कॅप ऍडमिशन प्रोसेस म्हणजे काय. तर फर्स्ट ऑफ ऑल कॅप म्हणजे काय, तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, तर याला म्हणायचं कॅप प्रोसेस. आता ही जी कॅप प्रोसेस आहे तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे रन केली जाते. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही कॅप प्रोसेस चालवतं. याच्यामध्ये काय केलं जातं की स्टुडंट या पोर्टलवर रजिस्टर करतात, ओके, नाव नोंदणी करतात, आणि त्याच्यानंतर काय केलं जातं तर आपला पसंतीक्रम दिला जातो. पसंतीक्रम म्हणजे काय, तर मला 1 नंबर सीओईपी घ्यायला आवडेल, 2 नंबर पीआयसीटी घ्यायला आवडेल, नंतर मला व्हीजेटीआय वगैरे, म्हणजे या पद्धतीने तुमच्या कॉलेजचा पसंतीक्रम दिला जातो. आणि त्याच्यानुसार तुमच्या मार्क्स, तुमच्या सीईटीच्या, तुमच्या जेईच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला यापैकी कुठलंही एक कॉलेज अलॉट केलं जाईल जे तुम्हाला बेस्ट आहे. म्हणजे ही प्रोसेस अगोदर ट्राय करणार की मला सीओईपी पूर्ण प्रयत्न करणार देण्याचा, पण ठीक आहे नसेल बसेल तर पीआयसीटी करणार, नंतर व्हीजीटीआय, या पद्धतीने चेक केले जाणार ऑप्शन. खूप साधी आणि सरळ ही प्रोसेस आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण एक अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीने आपलं ऍडमिशन होणार आहे. बघ, कॅप ऍडमिशन प्रोसेस समजली. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस किंवा अपकमिंग इव्हेंट्स काय असणार आहेत. सध्या पहा, फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की आपली रिलीज झाली आहे, पीसीएम ची रिलीज झाली आहे, पीसीबी ची देखील रिलीज झाली आहे. मग आता इथून अपकमिंग इव्हेंट्स किंवा काय काय गोष्टी असणार आहेत तर पहा. सर्वप्रथम सेकंड अटेम्प्टची आता आन्सर की रिलीज होईल. एक 4-5 दिवसामध्ये सेकंड अटेम्प्टची आन्सर की येईल. आपल्याला सेकंड अटेम्प्ट मध्ये किती मार्क्स आहेत हे तिथं समजेल. त्याच्यानंतर काय, तर सेकंड अटेम्प्टचे ऑब्जेक्शन्स येतील. ऑब्जेक्शन्स म्हणजे काय, तर एखादा क्वेश्चन वगैरे चुकला असेल तो आपल्याला सीईटी सेलला रिपोर्ट करावा लागेल. त्याच्यानंतर एक महत्वाची स्टेप येते, ते म्हणजे काय, बोनस मार्क्सची पीडीएफ. बोनस मार्क्सची पीडीएफ म्हणजे काय, सीईटी सेलचा एखादा क्वेश्चन चुकला असेल, ओके, तर सीईटी सेल त्याच्यावर काय निर्णय घेतात, तू चूक जर कबूल केली त्यांनी तर त्यांना पूर्ण मार्क्स द्यावा लागतो त्या क्वेश्चनचा. म्हणजे त्या पद्धतीची जी पीडीएफ आहे, कोणता क्वेश्चन कोणत्या शीट मधला चुकला होता, त्याचं बरोबर आन्सर काय होतं, हा या पूर्ण मार्क्सच्या पीडीएफला आपण म्हणतो बोनस मार्क्सची पीडीएफ. आणि ही रिलीज होणार. याच्यानंतर काय होणार, तर याच्यानंतर नेक्स्ट आणि महत्वपूर्ण स्टेप असणार, जी की आपला रिझल्ट, सीईटीचा रिझल्ट लागून जाईल. आतापर्यंत आपल्याला मार्क्स माहिती आहेत पण पर्सेंटाईल माहिती आहेत का, तर नाही. मग रिझल्ट मध्ये आपल्याला पर्सेंटाईल समजणार. आणि रिझल्ट कधी लागतो, तर एक 17 तारखेपासून, 17 जून पासून तर 22 जून पर्यंत जास्त पॉसिबिलिटी आहे की रिझल्ट त्या दरम्यान लागेल. लास्ट इयर सीईटीचा रिझल्ट 16 जूनला लागला होता 2025 साली. बर, रिझल्ट लागल्याच्या नंतर काय, अजून कॅपची प्रोसेस सुरू नाही झाली, काळजी करू नका, सांगतो ते पण. रिझल्ट लागल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसाचा गॅप असेल, याच्यामध्ये कोणतीही प्रोसेस होणार नाही. 10 ते 15 दिवसाचा गॅप असेल, पण तुमच्यासाठी तो गॅप नसणार आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवावं लागणार आहेत, आणि ते कोणते असणार आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. अजिबात काळजी करायची नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि नंतरच्या सगळी प्रोसेस माझ्यावर सोडायची, मी आहे त्यासाठी. बर, त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय, तर पुढची गोष्ट म्हणजे आपली कॅप राऊंडची प्रोसेस स्टार्ट होणार. कॅप राऊंडची प्रोसेस कधी स्टार्ट होणार, तर फर्स्ट वीक ऑफ जुलै. तुमचा रिझल्ट आलाय तुमच्याकडे, पर्सेंटाईल समजले, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही अटेम्प्टचं पर्सेंटाईल समजले, मग सुरू होणार कॅप राऊंडची प्रोसेस. याच्यामध्ये पहिली स्टेप जी असते तर ती असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ही एकच प्रोसेस आहे. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकच प्रोसेस आहे. कॅप रजिस्ट्रेशन मध्ये काय करायचं आपल्याला, आपली जी वेबसाईट आहे, कोणती वेबसाईट, जिथं तुम्ही सीईटीचा फॉर्म भरलाय ना, ओके, जिथं तुम्ही रिझल्ट चेक करताय, आन्सर की चेक करताय, तर तीच वेबसाईट, तिथंच ही प्रोसेस असणार आहे. तिथं कॅप रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला. कॅप रजिस्ट्रेशनच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. आता हे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, आणखीन काय डोमेसाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, ओके, गॅप सर्टिफिकेट असेल, ह्या सर्व गोष्टींना व्हेरिफिकेशन करायची गरज असते. व्हेरिफिकेशन म्हणजे काय, ते बरोबर इतकं नाही हे चेक कोण करतं, तर सीईटी सेलचे लोक. सीईटी सेलचे लोक हे चेक करतात. ते कशा पद्धतीने, दोन पद्धतीने करतात. एक पहिली प्रोसेस असते ऑनलाईन प्रोसेस, ओके, आणि दुसरी प्रोसेस असते ती काय असते, ऑफलाईन प्रोसेस. पहिली असते ऑनलाईन, दुसरी असते ऑफलाईन. या दोन्हीपैकी तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता. ऑनलाईन मध्ये काय, तर त्याच पोर्टलवर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. तिथंच ऑनलाईन स्क्रुनिटी हा मोड सिलेक्ट करावा लागतो आणि 4 ते 5 दिवसामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन येतात.
आणि ऑफलाईन मध्ये काय की तुमच्या जवळचं एखादं स्क्रीनिंग सेंटर, जनरली ते एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं, तिथं तुम्हाला ऑफलाईन जावं लागतं. तुमचा स्लॉट बुक करावा लागतो. म्हणजे मला ह्या टायमात अपॉइंटमेंट घ्यावी लागते थोडक्यात आणि तिथं जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरनं काय, तर एक एक्नॉलेजमेंट लेटर येतं. एक्नॉलेजमेंट लेटर. एक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे काय, तर थोडक्यात त्याची पोहोच पावती. जास्त काही नाही, पोहोच पावती येते. ऑफलाईनला पण सेम येते आणि ऑनलाईनला सेम येते. जर तुमच्या जवळ एखादं कॉलेज असेल, स्टुडंट सेंटर असेल, तर ऑफलाईनच करा. जवळ नसेल तर ऑनलाईन करा. काही एक प्रॉब्लेम नाहीये. एक्नॉलेजमेंट लिस्ट आली, ओके. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे डॉक्युमेंटची, ही 10 ते 15 दिवस चालते. 15 पेक्षा थोडे जास्त दिवस होऊ शकते. थोडेसे डेट एक्सटेंड होतात 2-3 दिवसांनी. एवढ्या दिवस ही प्रोसेस चालते. बर. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय येते? तर नेक्स्ट प्रोसेस येते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? थोडक्यात मेरिट लिस्ट म्हणजे काय? तर महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला त्याच्यामधनं समजणार. म्हणजे तुमचा एक मेरिट नंबर त्या ठिकाणी येणार. तुमच्या मार्क्स तुमच्या पर्सेंटाईलनुसार आणि हा येणार कोणाचा? ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय किंवा ज्यांनी कॅप रजिस्टर केलंय त्या सर्वांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. पण ही कशी असणार? प्रोव्हिजनल असणार. बरं, इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज रँक पण पाहायला मिळणार, युनिव्हर्सिटी रँक पण पाहायला मिळणार, सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार. स्टेट रँक पण असणार आणि तुमचा नॅशनल रँक पण इथं असणार. बरं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर तुमचा चालू होणार ऑब्जेक्शन किंवा ग्रीव्हियन्सेस पिरियड. म्हणजे काय? पहा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही फॉर्म सबमिट केलाय, पण तुम्हाला त्याच्यात कॅटेगरी चेंज करायची आहे किंवा अगोदर फॉर्म ओपन मधनं केलता, नंतर कॅटेगरीमध्ये घ्यायचा आहे, तर मेरिट नंबरमध्ये तर चेंज होणार त्याच्यामुळे, बरोबर? किंवा काही मुलांना कॅप राऊंडच्या प्रोसेसमधनं बाहेर जायचंय, ओके, काही रॉंग इन्फॉर्मेशन फिल केली, मग हा ग्रीव्हियन्सेस पिरियड त्यांच्यासाठी असतो. तिथं ग्रीव्हियन्स आपल्याला फिल करावे लागतात आणि मग ग्रीव्हियन्स फिल केल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी येते फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट नुसारच तुमचं ऍडमिशन होतं. दी मोस्ट इम्पॉर्टंट किंवा द मोस्ट इम्पॉर्टंट मेरिट नंबर तुमचा हा असतो आणि फायनल कॅप राऊंड पर्यंत तुमचा नंबर हाच राहतो. फायनल मेरिट लिस्ट आली, तुम्हाला तुमचा मेरिट नंबर समजून जाणार. त्याच्यानंतर एक पीडीएफ रिलीज होते, तर ती असते कॉलेज सीट मॅट्रिक्स रिलीज. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय थोडक्यात? कॉलेज प्रत्येक जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत की जे कॅप राऊंड सोबत अफिलिएटेड आहेत किंवा संलग्न आहेत, तर त्यांची एक लिस्ट रिलीज होते. लिस्ट रिलीज होते आणि त्यासोबत प्रत्येक कॉलेजमध्ये किती किती जागा वॅकंट आहेत, कोणत्या ब्रांचसाठी किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, तर सर्वांची आपल्याला पीडीएफ मिळून जाते. मग ही प्रोसेस होते कधी? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ते कॉलेज सीट मॅट्रिक्स ही प्रोसेस असते. बरं, ही प्रोसेस झाल्यावर काय स्टार्ट होतं? तर ही प्रोसेस झाल्यावर स्टार्ट होता कॅप राऊंड 1. तर कॅप राऊंड 1 मध्ये काय काय प्रोसेस असते? तर कॅप राऊंड 1 स्टार्ट होतो. ओके. नंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग येते. आता ही ऑप्शन फॉर्म फिलिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असते. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंग वरनं तुम्हाला कोणतं कॉलेज लागणार किंवा पुढचे 4 वर्ष तुम्ही काय करणार, ही ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला ठरवते. मग याच्यामध्ये तुम्हाला आपली काउन्सिलिंग नक्की हेल्प करणार आहे. लवकरात लवकर आपली काउन्सिलिंग आपण घेऊन येतोय. ओके. आता हे पहा, याच्यामध्ये काय असणार, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला पसंती क्रम द्यायचा आहे आपल्याला. म्हणजे मला एक नंबर सीओईपी आवडेल, पीआयसीटी आवडेल, या पद्धतीने आपल्याला काय करायचं, पसंती क्रम द्यायचा असतो. बरं, त्याच्यानंतर काय होते, की कॅप 1 ची अलॉटमेंट होते. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलेज अलॉट होऊन जातं. बरं, अलॉट झाल्याच्या नंतर ऍडमिशनसाठी वेळ असतो किंवा तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पण जाऊ शकता. हे पहा, खूप महत्वाची प्रोसेस आहे बरं का इथं. अलॉट झालंय, तुमच्या हातामध्ये एक कॉलेज आहे, पण तुम्हाला असं वाटतं की नेक्स्ट राऊंडमध्ये गेलं तर मला याच्यापेक्षा थोडंसं चांगलं कॉलेज मिळू शकतं. मग ते कॉलेज ऍज इट इज तुमचं सेफ ठेवायचं आणि नेक्स्ट राऊंडमध्ये पण जाता येतं किंवा त्याच राऊंडमध्ये ऍडमिशन पण घेता येतं. मग या पद्धतीने आहे आणि त्याच्यानंतर लास्टला वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज होते आफ्टर कॅप राऊंड 1. म्हणजे काय? तर मुलांनी ऍडमिशन्स घेतले, कॅप राऊंडची अलॉटमेंट झाली, ऍडमिशनचे दिवस 3 दिवस असतात, ते देखील संपले. मग येते वॅकन्सी मॅट्रिक्स. ओके, म्हणजे किती जागा अजून शिल्लक आहेत त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये. मग त्याच्यानंतर सुरू होतो कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 मध्ये, कॅप राऊंड 1 मध्ये ज्या जागा शिल्लक राहिल्यात त्या कॅप राऊंड मध्ये कॅप राऊंड 2 मध्ये भरवायच्या असतात. बरं, कॅप राऊंड 2 साठी हीच प्रोसेस, अलॉटमेंट होणार, तुम्हाला ऍडमिशनला वेळ मिळणार किंवा तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये सुद्धा जाता येणार. मग कॅप राऊंड 3 मध्ये पण हीच प्रोसेस, कॅप राऊंड 4 मध्ये सुद्धा हीच प्रोसेस. आता लास्ट इयर कॅप राऊंड 4 पर्यंत कॅप राऊंड होते. 2024 ला 3च कॅप राऊंड होते. त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस, नेक्स्ट आता इथं कॅप राऊंड 4 झाला. कॅप राऊंड 4 मध्ये कंपल्सरी तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावंच लागतं. तुमचं एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं आणि अशा रीतीने आपली जी कॅप ऍडमिशन प्रोसेस आहे ती समाप्त होते. बरोबर, काही डाऊट? याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जायला लागतं. पण तुम्ही म्हणाल मग स्पॉट, आयएलएस हे काय असतं? ते देखील सांगतो. कॅपची प्रोसेस संपली, पण ऍडमिशन प्रोसेस संपली का? तर नाही. हे पहा, इथं 2 राऊंड्स असतात. एक असतो स्पॉट राऊंड आणि हे कधी असतात? कॅप राऊंड 4च्या नंतरनं.
स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड. स्पॉट राऊंड म्हणजे काय? तर चारही कॅप राऊंड मधून जर काही जागा शिल्लक राहिल्या असतील पर्टिक्युलर कॉलेजला, तर त्या भरल्या जातात स्पॉट राऊंडला. आणि स्पॉट राऊंड हा कसा असतो? पूर्णतः ऑफलाईन राऊंड असतो. कसा? ऑफलाईन. आपल्याला कॉलेजला जाऊन तो ऑफलाईन राऊंड अटेंड करावा लागतो. आणि ILS राऊंड म्हणजे काय? तर ILS ही लास्ट इयर 2025 लाच कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली. म्हणजे काय थोडक्यात, की मॅनेजमेंटच्या सीट. पहिल्यांदा मॅनेजमेंट कसं व्हायचं? डायरेक्ट पैसे देऊन. पण आता तेच मॅनेजमेंट मेरिट बेसवर होतंय आणि त्यामध्ये तुम्हाला 2x किंवा 3x फी कॉलेज घेत आहे. एक्स म्हणजे काय? समजा एखाद्या किंवा 1x पण असते तिथं. ओके, एखादं कॉलेज असेल, समजा VIT सारखं कॉलेज असेल, 3x फी घेतं. 6,24,000 VITच्या ILS राऊंडची फीस आहे. मग या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहे. कॅपला जावं की ते सॉरी स्पॉट राऊंडला जावं की नको, मॅनेजमेंटला जावं की नको किंवा कशा-कशा मेथडने आपल्याला अजून चांगलं बेटर कॉलेज आणि बेटर ब्रांच मिळवता येईल, यासाठीच आपली काउन्सिलिंग फेमस आहे आणि यासाठीच आपण काम करतो. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला जर समजा याच्यामध्ये तुम्हाला काही एखादा पॉइंट्स वगैरे समजला नसेल किंवा अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला कोणत्या पॉइंटवर पाहिजेत, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सुचवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, तर मग लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांना इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचंय ना, तर त्यांच्यासोबत आपलं चॅनल हमखास तुम्ही शेअर करा म्हणजे कराच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन आहात, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.